नमस्कार मंडळी, मनीषाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। मनीषाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत तांदळाची खीर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण पातेल्यात अर्धा लिटर दूध घेणार आहोत। त्यात 1 वाटी पाणी घातले आहे। तुम्ही पूर्ण दूधही घेऊ शकता। दूध आपण गरम करून घेणार आहोत। दूध गरम होतंय तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी धुवून स्वच्छ केलेले तांदूळ घेणार आहोत। त्यात 7 ते 8 खोबऱ्याचे काप आणि 3 ते 4 वेलची घेणार आहोत। थोडेसे पाणी घालून हे सगळे मिक्सरला बारीक करून घेऊयात। इथे आपले तांदूळ छान बारीक झाले आहे। इकडे दुधाला छान उकळी आली आहे। त्यात आपण बारीक केलेले वाटण घालून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊयात। ही खीर आपण कमी गॅसवर 10 ते 12 मिनिट दाटसर होईपर्यंत ढवळत शिजवून घेऊयात। त्यामुळे खिरीमध्ये गुठळ्या होणार नाहीत। इथे आपली खीर दाटसर झाली आहे। यात आपण कट केलेले काजू आणि बदाम घालूयात आणि 1 छोटी वाटी साखर घालूयात। तुम्ही तुमच्या बेताने साखर कमी जास्त घालू शकता। खिरीला छान उकळी आणून घेऊयात। इथे मी 7 ते 8 केशर घालत आहे, ऑप्शनल आहे। आणि 1 चमचा साजूक तूप घातले आहे। इथे आपली खीर रेडी आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।